सोमवार आला की तुमच्याही घरी अशी धावपळ सुरू होते का? ऑफिस, मुलं, त्यांचे स्कूलचे टिफिन, घर आणि स्वतःसाठी 1 मिनिटही वेळ मिळत नाही. म्हणूनच प्रत्येक वीकेंडला मी फक्त 1 ते 2 तास काढते आणि संपूर्ण आठवडा सोपा जावा म्हणून तो टाईम इन्व्हेस्ट करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी वीकेंड प्रिपरेशन, जी माझ्यासारख्या वर्किंग मॉमसाठी खूप मोठा आधार ठरते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण या छोट्या प्लॅनिंगमुळे माझा पूर्ण आठवडा किती इझी होतो तेही तुम्हाला मी सांगणार आहे. नमस्कार मंडळी, आपल्या लाडू पेडू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी एक वर्किंग मॉम आहे. माझी 2 लहान मुलं आहेत. ऑफिसचं काम, घरचं काम हे सगळं सांभाळताना कधी कधी दिवस कसा संपतो हेच मला समजत नाही. म्हणून वीकेंड आला की मी थोडीशी प्रिपरेशन करून ठेवते. त्यामुळे वीकडेजला रोज सगळं नव्याने करण्याची धावपळ माझी थोडी कमी होते. सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेत असते आणि हे काम एकदाच करून ठेवलं की आठवडाभर हे पुरतात. उपवासाचे पदार्थ होतात, नाहीतर रोज भाजीला आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागतो. त्यासाठी मग संडे आला की मी सगळे शेंगदाणे वगैरे भाजून ठेवते आठवडाभर, मग ते व्यवस्थित पुरतात. हे छोटंसं काम वाटतं, पण दररोज हे आपले 15 ते 20 मिनटं वाचवतात. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा हे मी आवर्जून करतेच. त्यानंतर मुलांसाठी मखाना रोस्ट करून ठेवते. बाहेरचे चिप्स किंवा स्नॅक्स देण्यापेक्षा घरचा हेल्दी पर्याय नेहमीच चांगला. मुलांना भूक लागली की लगेच हा स्नॅक्स देता येतो आणि मला रोज वेगळं काहीतरी बनवण्याची चिंता राहत नाही. मखाना रोस्ट करताना त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप, मीठ आणि थोडी हळद टाकत असते. त्यामुळे मखाना अजून जास्त टेस्टी होतो. लाडू आणि श्रीहरीला मखाना मी स्कूल टिफिनमध्ये पण देते. हे एक हेल्दी ऑप्शन आहे. आता रवा भाजून ठेवते. रवा आधीच तयार असेल तर उपमा, शिरा किंवा इतर पदार्थ काही मिनिटातच तयार होतात. सकाळच्या घाईत ही प्रिपरेशन खूप उपयोगी पडते आणि रवा जर आपण तसंच ठेवला तर त्याच्यामध्ये किडे, आळ्या होण्याची चान्सेस खूप जास्त असतात आणि असा जर भाजून ठेवला तर तो बरेच दिवस चांगला राहतो. त्याच्यामध्ये किडे, आळ्या वगैरे होत नाहीत. आता माझा आवडता भाग म्हणजे शेंगदाण्याचे लाडू. हे मुलांनाही आवडतात आणि मोठ्यांनाही. कधी आपल्याकडे वेळ नसेल, अचानक भूक लागली, तर एक लाडू खाल्ला की चांगली एनर्जी मिळते आणि हा चांगला कॅल्शियमचा आणि एनर्जीचा सोर्स आहे. त्याच्यामुळे शेंगदाण्याचे लाडू म्हणजे खूप चांगले असतात खाल्लेले. मुलांना ड्रायफ्रूट्स खायला दिले तर ते तसं खात नाहीत, म्हणून मी हे शेंगदाण्याचे लाडू बनवतानाच त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकत असते, जेणेकरून त्यांना समजत पण नाही आणि ते खाल्ले पण जातात. लहान मुलं खूप जास्त ॲक्टिव्ह असतात, दिवसभर इकडे तिकडे पळतात, खेळतात. त्याच्यामुळे त्यांना वारंवार भूक लागते आणि या छोट्या भुकेसाठी मला शेंगदाण्याचा लाडू एकदम बेस्ट ऑप्शन वाटतो. हे बनवायला पण एकदम सोपे आहेत आणि लवकरसुद्धा होतात आणि याच्यातून मुलांनासुद्धा खूप छान अशी एनर्जी मिळते. त्याच्यामुळे हा मला बेस्ट ऑप्शन वाटतो. एकदा करून ठेवले की अनेक दिवसाची काळजीसुद्धा संपते. खूप जण मला विचारतात, इतकं सगळं कसं मॅनेज करतेस? आम्हाला तर एक मुलासोबत मॅनेज होत नाही. तुझे तर 2 छोटी लहान मुलं आहेत. मग हे तू सगळं कसं मॅनेज करतेस? खरं सांगायचं तर हे मॅनेज करणं खरंच सोपं नाही. पण थोडंसं प्लॅनिंगने आपण केलं की थोड्या गोष्टी सोप्या होतात. फरक एवढाच आहे की वीकेंडला थोडीशी प्लॅनिंग करावी लागते. प्लॅनिंग म्हणजे उद्याची धावपळ आज थोडी कमी करून ठेवणं एवढंच आहे. एका दिवसात 2 तास दिले की पुढचे 5-6 दिवस खूप सोपे होतात. वर्किंग असल्यामुळे प्रत्येक दिवस एक चॅलेंजच असतो. कधी मुलांना वेळ द्यायचा असतो, कधी ऑफिसच्या डेडलाईन्स असतात, कधी घरातली कामं तर संपतच नाहीत. पण अशा छोट्या तयारीमुळे मनावरचा ताण थोडासा कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलासोबत जो वेळ आपण घालवतो तो आपल्याला जास्त भेटतो. लाडू आणि श्रीहरी आत्ता ज्या फेजमध्ये आहेत त्या फेजमध्ये त्यांना असं वाटतं की मम्मी पप्पांनी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला पाहिजे, त्यांच्यासोबत खेळलं पाहिजे आणि बरोबर आहे त्यांचं, कारण ते दोघं पण लहान आहेत आणि या एजमध्येच आपण मुलांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. तोच वेळ जास्त भेटावा म्हणून मी ही सगळी वीकेंडला प्लॅनिंग करते आणि लाडू आणि श्रीहरी जेव्हा वीकेंडमध्ये संडेला दुपारी झोपलेले असतात त्यावेळी ही सगळी मी प्रिपरेशन करते आणि खूप 1-1.5 तासात हे सगळं होऊन जातं. माझ्याकडे
4 बर्नरचा गॅस आहे, त्याच्यामुळे 2 गॅसवर 2 कढई ठेवून पटकन मी हे सगळं करून घेत असते. आता हे सगळं व्यवस्थित डब्यात भरून ठेवते. किचन नीट अरेंज केलं की रोजचे शोधाशोध करावी लागत नाही आणि किचन व्यवस्थित दिसलं की मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. आणि शेवटी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आठवड्याभराच्या भाजीपाल्याचं प्लॅनिंग. आता सगळं ऑनलाईनच भेटतं इथे, त्याच्यामुळे ऑनलाईनच भाजीपाला मागवत असते. कारण तिथे बाजारात जाऊन आणण्याचा मग वेळ वाचतो. मग सगळ्या भाज्या व्यवस्थित आल्यात का चेक करायच्या, नीट पुसून वगैरे वेगवेगळ्या डब्यात किंवा पिशवीमध्ये भरून ठेवत असते. त्यामुळे भाजी जास्त दिवस ताजी राहते आणि रोज सकाळी आज काय बनवायचं हा विचार करायला वेळ वाया जात नाही. कोणती भाजी कधी करायची हे आधीच ठरलेलं असल्यामुळे स्वयंपाकही पटकन होतो. मला नेहमी वाटतं टाईम मॅनेजमेंट म्हणजे दिवसभर धावत राहणं नाही, तर योग्य वेळी केलेली छोटीशी प्लॅनिंग. वीकेंडला केलेली ही 1-2 तासाची तयारी माझा संपूर्ण आठवडा खूपच सोपा करते. त्यामुळे घर, ऑफिस आणि मुलांसाठी वेळ देता येतो. थोडा कमी ताण जाणवतो. माझ्यासाठी वीकेंड म्हणजे फक्त आराम नाही, तर पुढचा आठवडा थोडा सोपा करण्याची तयारीच असते. तुम्हीही अशी काही प्रिपरेशन करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची एखादी खास ट्रिक असेल तर तीही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. कदाचित ती मला किंवा दुसऱ्या लेडीजना सुद्धा खूप उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर्किंग मॉमच्या अशाच खऱ्या आयुष्यातील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत नक्की राहा. पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.